नमस्कार मित्रांनो, मी हरिओम माळी. तुमचं मराठी माणूसच या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे. खास म्हणजे कसा की प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या उपयोगीच पडणारा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर ही तुम्हाला माहिती जर गरजेची वाटली तर तुम्ही ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. तर आजचा आपला विषय आहे की आपण सोन्याची घाण ठेवतो. घाण ठेवलं बँकेत जे घाण ठेवतो सोनं, ते बँकेतलं सोनं घाण ठेवलेलं जर आपण सोडवलं तर ते आपल्याला किती वेळात किंवा किती दिवसात माघारी मिळतं. आणि जर नाही मिळलं तर आपण काय त्या बँकेवरती किंवा एखाद्या संस्थेवरती काय आपण ऍक्शन घेऊ शकतो. तर त्याविषयी आपला आज मुद्दा आहे. तर तुम्हाला फुल प्रोसेस यामध्ये सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. तर आज आपण विचार करणार आहोत की कर्ज फेडल्यानंतर बँक किती दिवसात आपल्याला किंवा किती वेळात आपले सोने किंवा चांदी जे गहाण ठेवलेलं आहे ते आपल्याला माघारी देते किंवा परत करते. तर कर्ज फेडल्यानंतर समजा तुम्ही आज कर्ज फेडले तर 7 दिवसाचा कालावधी असतो बँकेपाशी ते माघारी देण्यासाठी. त्या 7 दिवसामध्ये बँकेनं किंवा पतसंस्थेनं ज्यांच्यापाशी तुम्ही सोनं किंवा चांदी गहाण ठेवले किंवा कर्जासाठी त्यांच्यापाशी गहाण ठेवले, ते जर 7 दिवसाच्या आत जर तुम्हाला माघारी मिळलं नाही तर तुम्ही बँकेवर काही नियमानुसार तुम्ही कारवाई करू शकता किंवा पतसंस्थेवरती. कारवाई म्हणजे तसं नाही की जसं तुम्हाला तुमचं सोनं किंवा चांदी माघारी मिळण्यास विलंब होत असेल तर प्रत्येक दिवसागणिक तुम्ही 5,000 नियमानुसार प्रत्येक दिवसानुसार जसं तुमचं कर्ज आहे त्यानुसार 5,000 किंवा काही स्वरूपाचा नियमामध्ये आहे उल्लेख, त्यानुसार तुम्ही बँकेवरती किंवा पतसंस्थेवर तुम्ही लेट फी चार्ज करू शकता की प्रत्येक दिवसाला 5,000 किंवा 2,000 चार्ज करू शकता. ते पण नियमानुसार. असं नाही की आपण जाऊन लगेच तो हे करणार की बाबा माझं 2 दिवस झाले तर मला 2 दिवसाचं तुम्ही हे करा. तसं नाही. नियमानुसार तुम्ही त्यांच्यावर पेनल्टी करू शकता बँकेवरती. परंतु जर तुमचं कर्ज तुम्ही फेडलं नसेल किंवा फेडण्यास विलंब झाला तर त्या गोष्टीवर बँकही तुमच्यावर हे करू शकते. काय म्हणतात, तुमचं नियमानुसार तुमच्या सोन्या चांदीचा लिलाव काढू शकते. तर लिलाव काढण्या अगोदर तुम्हाला बँक आहे ना एक नोटीस पाठवते की बाबा तुमचं हे काय म्हणतात सोनं चांदी जे आहे ते तुमचं तुम्ही कर्ज घेतल्यानंतर त्याचं तुम्ही परतफेड केलेलं नाही तर त्या कारणास्तव आम्ही तुमच्या सोन्या किंवा चांदी जे आहे त्याचा लिलाव काढणार आहोत. तर तुमचं जे कर्ज आहे ते तुम्ही लवकरात लवकर भरा, अन्यथा आम्ही तुमचा लिलाव काढणार आहोत तुमच्या सोन्या किंवा चांदीचा. तर ते काढण्या अगोदर तुम्हाला जाहीर नोटीस येते. आणि जर तुम्ही हे काय म्हणते ते कर्ज जर फेडलं नाही तर ते त्या गोष्टीचा निलाव करतात. निलाव करण्या अगोदर आहे ना बँकेचं आणि पतसंस्थेचं एक असं असतं की त्या गोष्टीतून 90% रक्कम बँकेला मिळाली पाहिजे. 10%चा एवढा हिशोब धरला जात नाही. तर त्या गोष्टीचा आहे ना 90% रक्कम बँकेला मिळावी अशा हिशोबात त्या गोष्टीचा लिलाव काढण्यात येतो. अशाच प्रकारे आहे ना एखादी पतसंस्था किंवा बँक तुमची जर कर्ज फेडून ही देत नसेल तुम्ही त्याच्यावर पेनल्टी करू शकता किंवा एखाद्या वकिलाकडे जाऊन काही नियमावली आहेत, प्रत्येक ह्याच्या गोष्टीच्या नियमावली आहेत, त्या गोष्टी अनुसार तुम्ही बघू शकता की बाबा माझे एवढे दिवस झालेत तरी पण माझं कर्ज फेडून माझे वस्तू किंवा काही डॉक्युमेंट्स असतील ते माघारी देण्यात येत नाहीत तर तुम्ही काय ह्याच्यावरती बघू शकता. तरी पण 7 दिवस हे ज्या नियमावली आहेत सर्वांसाठी तर 7 दिवस कन्फर्म आहेत. 7 दिवसानंतर आहे ना तुम्ही त्यांच्यावर पेनल्टी करू शकता म्हणजे करू शकता, त्यात काही विषय नाही. परंतु जर तुम्ही परतफेड केलेली नसेल तर बँकही तुमच्यावर हे काय म्हणते पेनल्टी करू शकते. तर असेच नवीन नवीन बँकेचे किंवा पतसंस्थेचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्याला कमेंट करा
मी रोज नवीन व्हिडिओ करीत राहील आणि तुम्ही बघत राहा. धन्यवाद.